सालाबादाप्रमाणे यावर्षी पण शिवजयंती मोठ्या सोहळ्याने आणि चांगल्या पद्धतीने साजरी करायचा निर्णय सर्व धर्मीयांनी घेतला, गडिंग्लजकरांनी घेतला। 19 तारखेला सकाळी अभिषेक होईल, संध्याकाळी मिरवणूक होईल। त्याचबरोबर 20 तारखेला एक महानाट्य घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती। त्याचाही लाभ सर्व गडिंग्लजकरांनी घ्यावा, शिवभक्तांनी घ्यावा असे मी आपल्या माध्यमातून गडिंग्लजकरांना मी आवाहन करतो। त्याच पद्धतीने अण्णा ह्या मिरवणुकीत कोणकोणते सहभागी होणार आहेत? या मिरवणुकीमध्ये सर्व गडिंग्लजकर सहभागी होतील। चांगले 5-6 चित्ररथ, त्यांना 6 विषय वेगळे वेगळे दिलेत। सर्व शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी आपले चित्ररथ घेऊन त्या ठिकाणी येणार। क्रिएटिव्ह स्कूलचं झांज पथक येते। चंदगड भागातून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये तिकडचे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आणि महिला मंडळी यामध्ये सामील होणार। लेझिम पथक सामील होणार। मागावचं पताडी मॅडमांचं जे एक हे आहे म्हणजे शिवनाट्य नाही आहे, त्याचं श्री विठ्ठलाच्यावरती त्याने एक कार्यक्रम केला, तो त्या ठिकाणी उपस्थित राहतोय। गडिंग्लजकर सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणतील ही अपेक्षा आहे। आपण एक नाटक ठेवलेलं आहे, या नाटकाचं राजसी हे नाटक आहे। या नाटकाची पार्श्वभूमी काय आहे? याच्यामध्ये पोवाड्यातून त्या नाटकाचा प्रसंग सांगितला जातो आणि पोवाडा 2 मिनिटाचा झाल्यानंतर त्या पोवाड्यातून तो प्रत्यक्षामध्ये 20 ते 25 कलाकार तो प्रसंग स्टेजवरती त्या व्यासपीठावरती सर्वांना प्रेक्षकांना दाखवतील। हे बघून सगळे प्रेक्षक ज्याचं शिवदर्शन होतं, मोठं महानाट्य होतं, तेच सर्व प्रसंग ह्या 2 तासाच्या छोट्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। या नाटकाची वेळ आणि ठिकाण संध्याकाळी बरोबर 6 वाजता सुरुवात होईल। 20 तारखेला संध्याकाळी नाथपै विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेतला जाईल। 20 तारखेला शिवजयंतीनिमित्त आजची जी मराठा मंडळाची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की सर्व महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन त्या मिरवणुकीची शोभा वाढवावी। यासाठी आम्ही सगळ्या महिला इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिला प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। महिलांना काय आवाहन कराल? काय ते महिलांना काय आवाहन कराल? महिलांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी पारंपरिक वेशभूषा करून यावी। सकाळी आम्ही जी 7 वाजता शिवाजी महाराजांचा हे करतोय, राज्याभिषेक करतोय किंवा पाळण्याचा पण कार्यक्रम, पाळणा पण म्हणतोय, त्या पाळण्याला पण सगळ्यांनी सहभागी व्हावं। ज्या पद्धतीने आव्हान केलं 19 तारखेच्या मिरवणुकीला आणि याला पाळणा वगैरे किंवा जे काय आहे त्याला याच सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषेत या। पण 20 तारखेला आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे ॲक्च्युली कोल्हापूरचा युवराज पाटलांचा तो प्रसूती कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम मुलांसाठी खूप छान आहे। आता सध्या जो आपण छावा पिक्चर बघतो आहे त्या पिक्चरला एवढी फुल गर्दी आहे, त्याप्रमाणे मला असं वाटतं की आमच्या ह्या कार्यक्रमाला पण महिलांनी, मुलांनी आणि सर्व लोकांनी गर्दी करावी आणि हा कार्यक्रम बघावा। हा कार्यक्रम पूर्ण फ्री आहे। 21 तारखेला बॅरिस्टर नाथपैवर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल। त्या कार्यक्रमाला भरपूर जणांनी हजेरी लावावी आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। हा पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये कार्यक्रम होता।